तर आता ठाणे आणि मुंबई झाल्यानंतर आपण पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेबद्दल बोलणार आहोत। तिथे नेमकं काय घडतंय आपले प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याशी आपण बोलूयात। तर अभिजित, तुम्ही पुण्याचं राजकारण, पिंपरी चिंचवडचं राजकारण जवळून बघताय, कव्हर करताय, काय नेमकी परिस्थिती तिथे आता आहे? प्रियंका, पुणे शहराचा जर विचार केला ना तर जवळपास 162 नगरसेवक हे 2017 मध्ये पुणे महापालिकेत निवडून आले होते। आता खरं तर जे प्रभाग रचना बदलल्यात त्यामुळे 2 ते 3 नगरसेवक वाढतील अशी शक्यता वर्तवण्यात येते। जर 2017 निवडणुकीचा विचार केला ना तर जवळपास 162 नगरसेवकांपैकी 98 नगरसेवक हे एकट्या भाजपचे निवडून आले होते। आणि 2017चं एक वैशिष्ट्य म्हणजे पुण्यात सगळे पक्ष हे आपापसात वेगवेगळे लढले होते, म्हणजे एकमेकांच्या समोर सगळे पक्ष थांबले होते। महायुती कुठल्याही प्रकारची झाली नव्हती। दुसरीकडे महाविकास आघाडीचा जर विचार केला ना तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात देखील निवडणुका लढवल्या होत्या, म्हणजे कुठलाच पक्ष एकत्रित नव्हता। मनसे असेल, शिवसेना असेल, हे सगळे वेगवेगळे लढले होते। आणि पक्षीय बलाबल जर 2017च्या महानगरपालिकेचं बघितलं ना तर 98 जे नगरसेवक आहेत ते एकट्या भाजपचे निवडून आले होते। महापौर भाजपचा बसला होता। त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस 42 नगरसेवक होते, काँग्रेसचे 10, शिवसेनेचे 10, मनसेचे 2 आणि आरपीआयचे 1 असे एकूण जे नगरसेवक होते ते मागच्या वेळेस खरं तर निवडून आलेले होते। 162 पैकी सगळ्यात जास्त आकडा भाजपनं गाठला होता। पण आता जर विचार केला, जर समजा शिवसेना आणि मनसेची युती झाली तर जे राजकीय विश्लेषक आहेत किंवा जे राजकारणी पुण्यनगरीतले आहेत त्यांनी असं सांगितलं की फारसा फरक हा पडणार नाहीये, कारण दोन्ही पक्षाचे जर 2017 गत नगरसेवक बघितले तर 12 नगरसेवक, म्हणजे शिवसेना त्यावेळेस एकत्र होती, ठाकरे गट आणि शिंदे गट अशी 2 शिवसेना नव्हते, त्यावेळेस त्यांचे 10 नगरसेवक निवडून आले होते, तर मनसेचे 2 असे दोन्ही पक्षाचे मिळून 12 नगरसेवक। आता मात्र चित्र वेगळे आहे। आता शिवसेना 2 वेगळ्या शिवसेना आहेत। शिवसेना एकत्रित असताना जे 5 नगरसेवक म्हणजे खरं तर विशाल धनवडे असतील, भोसले असतील, हे सगळे नगरसेवक आता भाजपवासी झालेले आहेत। म्हणजे शिवसेनेचे जर 10 नगरसेवक पकडले तर त्यापैकी 5 हे आता भाजपमध्ये गेलेले आहेत। तर एकूणच आता जी येणारी जी निवडणूक महापालिकेची होणार आहे 2026 मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते, त्यावेळेस आता महायुती होईल की महाविकास आघाडी हे दोन्ही दल एकत्रित लढतील की मागच्या वर्षीप्रमाणे सगळेच पक्ष वेगवेगळे लढतील। ठाकरे गट आणि शिंदे गट फुटल्यामुळे, म्हणजे शिवसेना फुटल्यामुळे नेमकं महापालिकेत 10 पैकी शिंदेचे किती नगरसेवक किंवा ठाकरेंचे किती नगरसेवक येतील। दुसरीकडे जी चर्चा कालपासून सुरू आहे की जी युती आहे किंवा जी ज्याला शिवसेना आणि मनसे जर एकत्रित आले तर काँग्रेस हे स्वबळावर मुंबईत लढण्याची शक्यता सूत्रांनी सांगितली आहे। जर पुण्यात तसं झालं तर मागच्या वर्षीचा विचार केला तर काँग्रेसचे 10 पैकी किती नगरसेवक निवडून येतील, कारण काँग्रेसचे अनेक बडे चेहरे जे महापालिकेत होते ते देखील भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जातंय। पण आता 162 पैकी किती नगरसेवक हे भाजपसोबत आधीचे जे विद्यमान नगरसेवक 2017 मध्ये प्रियंका खरे तर निवडून आले होते ते एकूण भाजपमध्ये किती जातात, युती आघाड्याचं समीकरण काय होतं, जर मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पुण्यात एकत्रित लढले तर नेमकं काय चित्र होतं। कारण 12 पैकी बरेचसे नगरसेवक आता काही शिंदेसोबत आहेत, काही ठाकरेंसोबत आहेत, तर शिवसेनेचे काही नगरसेवक आहेत। नेमकं आता काय राजकीय घडामोडी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये घडतात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अभिजित, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।